5 ऑगस्ट ही तारीख पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात इतिहास घडवणार आहे का? धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दबावात आलेलं मोदी सरकार आता असा कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार आहे ज्यामुळे विरोधकांचे सर्व डाव एका क्षणात उलटतील आणि खरंच मोदी शहा पुन्हा एकदा हुकुमी एक्का बाहेर काढणार आहेत का? चला जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहतात मराठी मंडळी। गेल्या काही दिवसात देशाच्या राजकारणात एक अशी घटना घडली ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली। अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला इतका मोठा राजकीय दबावाचा सामना करावा लागला। या घडामोडीनंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढला, तर दुसरीकडे सरकार आता पुढचा डाव काय खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। कारण आतापर्यंत जेव्हा केंद्र सरकारवर संकट आलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एखादा मोठा निर्णय घेऊन वातावरण बदलून टाकलं। त्यामुळेच आता पुन्हा एकदा एका तारखेची चर्चा सुरू झाली आहे आणि ती तारीख म्हणजे 5 ऑगस्ट। ही तारीख इतकी महत्त्वाची का मानली जाते? कारण याच दिवशी 2019 मध्ये संसदेत कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर 2020 मध्ये याच दिवशी अयोध्यातील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला। त्यामुळे गेल्या काही वर्षात 5 ऑगस्ट ही तारीख मोदी सरकारच्या मोठ्या आणि धाडसी निर्णयांशी जोडली गेली आहे। याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा चर्चा रंगली आहे की यंदाच्या 5 ऑगस्टला सरकार एखादा मोठा राजकीय निर्णय घेणार का? काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की विरोधकांनी संसदेत सरकारला कोंडीत पकडलं असलं तरी सरकारकडे अजूनही वातावरण बदलण्याची संधी आहे। कारण सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरी विरोधी पक्ष संसदेत सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत। दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्ज, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर होणारे आरोप आणि विविध राजकीय मुद्द्यांवरून सरकारवर दबाव कायम आहे। अशा परिस्थितीत सरकार पुन्हा एखादा मोठा निर्णय घेऊन संपूर्ण चर्चेचं केंद्र बदलण्याचा प्रयत्न करू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक। काही राजकीय विश्लेषकांच्या मते जर सरकारने हे विधेयक संसदेत मांडलं आणि ते मंजूर करण्यासाठी आवश्यक बहुमत मिळवलं तर देशाच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात। मात्र हा मार्ग अजिबात सोपा नाही, कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या विधेयकासाठी सरकारचा मोठ्या प्रमाणावर खासदारांचा पाठिंबा आवश्यक असेल। त्यामुळे इतर पक्षांचा पाठिंबा मिळवणं, राजकीय रणनीती आखणं आणि संसदेत बहुमत सिद्ध करणं ही सरकारसमोरची मोठी परीक्षा ठरू शकते। याबाबत सध्या विविध राजकीय चर्चा सुरू असल्या तरी सरकारने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही। जर दुसरीकडे 5 ऑगस्टला कोणताही मोठा निर्णय झाला नाही तरी सरकारकडे आणखी एक मोठी संधी असेल। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत। या भाषणातून सरकार पुढील दिशा स्पष्ट करू शकतं आणि जनतेसमोर नवीन संदेश देऊ शकतं। याचबरोबर पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टला संपणार नाही। त्यानंतर सरकारला पुढील हिवाळी अधिवेशनापर्यंत काही महिन्यांचा कालावधी मिळेल। या काळात सरकार आपली प्रतिमा सुधारण्यासाठी, जनतेशी संवाद वाढवण्यासाठी आणि विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी विविध निर्णय घेऊ शकतं। दुसरीकडे आंदोलनातून पुढे आलेल्या संघटना आणि विरोधी पक्षांसमोरही मोठं आव्हान ठरू शकतं। संसदेत लढाई रस्त्यावर कायम ठेवता येईल का? जनतेचा पाठिंबा टिकवता येईल का? आणि सरकारवर तसाच दबाव कायम ठेवता येईल का? याची उत्तरही पुढच्या काही आठवड्यात मिळणार आहेत। म्हणूनच येणारे काही दिवस देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। सरकार मोठा मास्टरस्ट्रोक खेळणार का की विरोधक सरकारवर दबाव कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार? आणि 5 ऑगस्ट पुन्हा एकदा इतिहास घडवणार की फक्त चर्चेपुरती मर्यादित राहणार? तुम्हाला काय वाटतं? 5 ऑगस्ट मोदी सरकार एखादा मोठा निर्णय घेईल का की या सगळ्या फक्त राजकीय चर्चा आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळी चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।